सबसे बड़ा रोग क्या कहेंगे? लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं दिलेली बी सांगायची नाही. लोकाला दोन्ही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, काही सांगायचं नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही माय बाप. देवा सांगू सुख दुःख देव निवारील. सुदामांच्या घरी खायला अन्नाचं कण नाही. सुशीला पत्नी रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना. देणार नाही का? देईल का? पण मागायची गरज पडणार नाही, हा विश्वास आहे माझा. हट्टापायी गेलेच सुदामा द्वारकेमध्ये. अरे 4 दिवस राहिले पण मागितलं. या विश्वासामुळे मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने सुदामाला अर्पण केली. भगवंताच्या विश्वासाचं फळ आहे. मंथोनी न बनिता वाया व्यर्थ कथा. थोडासा विश्वास या बाळबाप विषयाकडे, ताकद विश्वासात खूप आहे. मग कान्होपात्रा ज्ञानोबांना म्हणतात, देवा काय चूक आहे माझी? वेश्येच्या कुळात जन्माला आले, यात माझी चूक आहे? मला माझा पाप माहित नाही खरं आहे, पण यात माझी चूक आहे. तुम्ही म्हणता ना, जे खळांची व्यंकटी संतांचं वर्णन आहे, सकाळांचं येते आहे. हे वर्णन तुम्ही कसं खोटं ठरवत आहे मायबा? अहो फक्त जाती गोत्रामुळे तुम्ही मला देवाचं दर्शन घेऊ देत नाही, देवाची पायरी चढू देत नाही. बरोबर कोण म्हणलं ग तुला? जगाला नाही ग मारायचं. जाई न गे माय तया, तुझा बाप उभा आहे, तुझी माय उभा आहे. मार्ग धरा पंढरीचा, मार्ग धरा पंढरीचा. दिवस एकादशीचा जिथं राजाची परीक्षा माझ्या मालकाने बघावी. महाराज भगवंताने स्त्रीचं स्वरूप घेऊन यावं आणि महाराज राज्यकारभार चालवायला सुरू करावा. सांगावं एकादशीचा दिवस आहे, एकादशी दिवशी मांसाहार बनवा. राजा म्हणावं, आयुष्यभर जीवनात कधी मी एकादशीला काही खायला बनवलं नाही, असं करू नका हो. त्यामुळे तसं नाही, तू राणी बनवतानाच मला शब्द दिला होता की तुझ्या मनाप्रमाणे कारभार चालेल तर मी तुझी राणी झाले. एक काम कर, तुला जर एकादशीला अन्न शिजवायचं नसेल तर तुझ्या मोठ्या पोराचा मृत्यू कर, त्याचं शिर माझ्या ताटात आणून ठेव, मी एकादशीला अन्न शिजवणार. राजाने धर्माचं पालन केलं, स्वतःच्या मुलाला मारलं पण एकादशीला अन्न शिजवलं. जगाचा मालक खऱ्या स्वरूपात आणि सांगितला, अरे तुझ्याच आशीर्वादाने सांगतो, तुझ्याप्रमाणे जो कोणी एकादशीचं व्रत म्हणजे तपश्चर्या, निष्ठा आणि त्याग, कुठल्याही संकटामध्ये जो सोडत नाही त्याला म्हणायचं व्रत. सुपट संपूर्ण व्हावी नाही का, 5 उत्तराची कहाणी, त्याला म्हणायचं व्रत आहे की नाही, ते योगविद्येने. मग मायबाप जणे हे व्रत करावं, मी विश्वास देतो हा पंढरीचा राया ज्याने एकादशीचं व्रत केलं त्याला कधीच सुख समृद्धी ऐश्वर्याला कमी पडणार नाही, हा माझ्या पंढरीनाथाचा आशीर्वाद आहे त्या एकादशीला. मग तो दिवस एकादशीचा, कान्होपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबांचं ऐकतीये, पंढरीचा मार्ग एकादशीला धरतीये, पुढे अमृताच्या पुढे सुख वाट बघताय तिचं.
पायात चाळ, गळ्यात विना, हातात चुपल्या घेऊन पंढरीच्या गाभारात कानोपत्रा नाचतीय. पहिलं पंढरपूर कर्नाटकात, कानडा राजा पंढरीचा, नंतर महाराष्ट्रात आलं पंढरपूर विभागणीनंतर. प्रथम पंढरपूर कर्नाटकात. बिदरचा राजा राजागादीवर होता, दर्शनासाठी आला. त्यानं बघितलं काय सुंदर देखणी पोरगी नाचतीय. कानोपात्रा दिसायला एवढ्या सुंदर आहेत, सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलावं इतकं देखणं स्वरूप होतं त्यांचं. आणि नेमकं वयात आलेल्या, 16 म्हणजे नेमकं तारुण्यात आलेल्या, इतकं देखणं तेजस्वी, इतकं गोड स्वरूप त्या कान्होपात्रेचं. राजाचं मन गेलं. राजा म्हणले धरून आण, येत नाही उचलून आण. सैनिक पाठी लागले. जीवाच्या आतंकाने कान्होपात्रा पळतायत. दिवस एकादशीच आहे. पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचा शब्द आठवलाय, बापाचं घर आहे सोडायचं, जीवाची काळजी करायची, देह जाऊ अथवा शब्द पाळलाय माऊलींचा. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडलाय, आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगदीश्वर अखिल कोड ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने पाहिलंय. अरे या डोळ्याला जगाचा मालक दिसलाय, तिच्यासाठी तळमळ केली, त्याच्यासाठी धडपड केली. तो विश्वाचा नाथ त्याच्या चरणावर मस्तक ठेवला. अरे देव भेटला, अजून काय पाहिजे आयुष्य. एका क्षणात कान्होपात्रेनं देह सोडून दिलाय भगवंताच्या चरणात. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या देवाला पवित्र करून गेली. मरायचं तर नालीत जाऊन मरायचं की बरं विठ्ठलाच्याच पायावर मिली. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होतं. ते म्हणले याच तोंडाने भजन करताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबवू दे, बघूया. रात्रभर आनंद ब्राह्मण त्या सुंदर त्याशेजारी झोपलेत. मध्यरात्री माझा जगाचा आनंदाच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय, आयुष्य संपवलंय माझ्या नामचिंतनात. शब्द माझा, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा आहे, त्याचं ताकद, त्याचं कारण माझं भगवंताचं नामचिंतन. कधी पंढरपूरला गेलं, दर्शन घेतलं कसं, VIP न करा अंगेन. तो वशीला पॅटर नाही ना, माझा बाप आमदार आहे हा ना आम्हाला होय पुढं. मग आता वशिल्याचा अर्थ माहिती, वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना जे मिळतं त्याचं कारण आहे वशिला. रांगेनं दर्शन घेतलं असं तुम्हाला एका झाडाची फांदी लागली असेल, लागली का? त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. ती फांदी कान्होपात्रेची. तिच्या उजव्या साईडला समाधी आहे ती कान्होपात्रेची. त्या समाधीवर तो वृक्ष आहे, त्या वृक्षाची फांदी आडवी आहे. कान्होपात्रे दर्शनाशिवाय भगवंताचं दर्शन परिपूर्ण होत. नामदेवराय आले दर्शनासाठी, म्हणले देवा बघता आम्ही तुझे दर्शन, आम्ही तुझं घ्यायला आलो. ही कोण एक छाटछूट पोरगी, तुझ्या आधी हिला मस्तक लावायचं काय अधिकार आहे हिचा? मी नाही लावणार. तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही रे नामा. देह सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. मग तीच संत जर सांगत असतील व्रत करा एकादशी, ज्याने ही वचन पाळली, जर कान्होपात्रा भगवंताच्या गाभाऱ्यात आहे तर आमच्या आयुष्यात अमृत येणार नाही. मग तुकोबारायांचं वर्णन आहे, जसं कान्होपात्राचा शब्द ज्ञानोबारायांचा शब्द कान्होपात्रा पाळतात. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची, म्हणून या भेटी झाली ज्ञान देवाची. ही ताकद जर कान्होबारायांच्या वचनात आहे तर मी तुम्हाला शब्द देतो, व्रत करा एकादशी, पुढे अमृताच्या, पुढे आतापर्यंत सगळं कळलं पण का करायचं हे नाही कळलं. म्हणजे पंढरीला जायचं हेही कळलं, एकादशीला जायचं हेही कळलं, पण हे सगळं का करायचं त्याचं उत्तर दोन दिवस येईल.
एकादशी का करा त्याचं कारण आहे इथे नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ काळ आला ग्रासावया ही आमची अवस्था आहे. इथं ठरलेलं आहे देशामोहम समुद्रता मृत्यू संसार सागरा भवामी नचनात पार्थमय्या विशित चेतसा इथं ठरलेलं आहे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जगदेशयनम संसारे बहुदस्तारे कृपया पारे पारंपरारे पर्याय एकच आहे भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम आणि ज्यांनी भजलं त्याचे बहु लाभ त्याला लाभ झाला. अशी किती उदाहरणं द्यावी तरले तरती नामधारकाचा मुखे नाम हाती ऐसी साक्ष बहुतांची भले भले सांगून गेले चकोरांची गुरु जगाच्या मालकानं सांभाळावी. 27 दिवस जगाच्या मालकानं साडी नेसून चकोराच्या बायकोचं बाळणपण करावं. मुखात भगवंताचं नाम ज्यांनी ब्रह्माला घडवावं तो माझा विश्वनाथ गुरुभगाच्या घरी मातीमध्ये हाता घालून मडकी घडवतोय कारण भगवंताचं नाम. तुकोबाराचा संसार जगाच्या मालकाने सांभाळावा कारण भगवंताचं नाम. अहो कसं सांगू जमायचं जातं ओढावं. अहो मुक्ताईसाठी जगाच्या मालकाने यावं. अहो सखुबाईसाठी सखू व्हावा. अरे कसं सांगावं ज्ञानोबारायांचा सगळा अधिकार माझ्या भगवंताने द्यावा. ज्ञानोबारायांना ज्ञानोबारायांची भिंत चालू रेड्यामुखी वेद बोलवावे हे सगळं तू सोडा. बाबा ताकद माझ्या भगवंताची इतकी आहे की जगाचा मालक छोट्यातल्या छोट्या पासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं राखतो. फक्त विश्वास असावा आणि जिथं विश्वास आहे तिथं माझा जगाचा मालक पाठीशी उभा आहे. हे सगळं सत्य असताना आम्हाला लाभ झाला याची उदाहरणं देऊन चालणार नाही. अनुभवही द्यावा लागेल. नुसता युक्तिवाद आणि सिद्धांत चालवून सांगत नाही सिद्ध करावं लागतं. युक्तिवाद सिद्धांत सांगणं हे आमचं काम आहे. सिद्ध करणं संतांचं काम आहे. सिद्ध करून घ्यायचं असेल तर एकच पर्याय आहे मुखात त्याचं अनुभवासाठी त्याचं नाम घेता आलं पाहिजे. कसं घ्यायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा. लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर गाथा गोविंद लक्ष्मी शारंग तेरे सीतापती रघुवीर गाथा गोविंद राधा गोविंद तिलकुमारी पांडुरंग राधा गोविंद तिलकुमारी पांडुरंग राधा गोविंद तिलकुमारी पांडुरंग राधा गोविंद राधा गोविंद लक्ष्मणी खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगत तुम्ही काय काय बसले काय बोलले झोंबून पण मी बोलणार. तुम्ही एवढी लोक आले त्यातली अर्धी ऐकाय आली अर्धी एकाच कामासाठी आली. पूर्वी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची नाही रे माय बघ नाकाच्या जागेवरच नाक आहे डोळ्यात जागेवर डोळे. कीर्तनकार आहे एलियन नाही. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येऊ नका मायबाप. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला या ही परंपरा फार मोठी आहे मायबाप. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही पण कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो हे मात्र खरं आहे. समदृष्टी घेता समान श्री हरी शमद मावरी. आमच्याकडे कसं आहे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे. सगळ्या नजरेचा मामला आहे रे. लई जावगडे नावाजाला महाराज असला की चहा घ्या दूध घ्या ना थोडं एक्स्ट्रा घ्या ना ड्रायफ्रुट्स घ्या पाकिट घेता येते नाही तर खाल्लं मरण हायवेला त्याला काय कमी मायना. पण साधा मालकरी साधा वारकरी दारात न चाललाय तो तर फाटलाय शर्ट मळालाय त्याचा त्याला गरज आहे
त्याला खाऊ घाला. जगाचा मालक त्याच्या स्वरूपानं तुमच्या घरात जेवून जाईल. हा मी विनंती, हा विश्वास आहे माझा. विनंती करते मायबाप तुम्हाला. माणसं बघून मान देत जाऊ. पंक्ती बसवला गरीबाचं लेकराला उठ